मी संभाजी शिवाजी माळी, राहणार सावळेश्वर. कारण आम्ही निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला कायम डावललं गेलेलं आहे. ते त्यांचं काय सामाजिक कार्य नव्हतं तरी ते निवडून आले, म्हणून आम्ही अपक्ष भरणार, आम्ही अपक्ष लढवणार आणि त्यासाठी सत्यवादी मंडळ त्या ठामपणे प्रचार करणार. पैसे 30 लाख आहेत का, 50 लाख आहेत का, 10 लाख आहेत का, 5 लाख आहेत का, अशा प्रकारचं एक निधी असेल तरच पुढे तिकीट मिळतं आहे. नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी पत्रकार दादासाहेब नीळ. सध्या महानगरपालिकेच्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींचा धुराळा वारं वाहू लागलं आहे, वातावरण तापू लागलं आहे, हलग्या वाजू लागल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये या कामती बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सावळेश्वर गणामध्ये दोन्ही पार्टीकडून अनेक इच्छुक असले तरी अद्याप कोणाचं तिकीट मिळालं यामध्ये विचार करण्यापेक्षा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही पार्टीचा विचार न करता किंवा या मोहोळ तालुक्यामध्ये असणारी जी मालकशाही आहे याला सडेतोड उत्तर देण्यासाठी एक तरुण सावळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचे नाव आहे असे एक व्यावसायिक असणारे संभाजी माळी हे या सावळेश्वर पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट जोडले गेलो आहोत. तर सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्यावा. मी संभाजी शिवाजी माळी, राहणार सावळेश्वर. मी अपक्ष म्हणून आमच्या अर्चना संभाजी माळीचा अर्ज भरणार आहे उद्याच्याला आणि हे अर्ज भरण्याचा उद्देश ह्या सावळेश्वर गणातून तुम्ही अर्ज उद्या भरणार आहेत असं सांगताय. मग याच्या अगोदर तुम्ही तुमच्या म्हणजे प्रचार करण्यासाठी तुमची प्रचार यंत्रणा कशा असेल? आमचं सत्यवादी मंडळ आहे. त्या सत्यवादी मंडळाने गेल्या वेळेस लिखाणाच्या माध्यमातून क्रांती घडलेली आहे, म्हणून आम्ही लिखाणाच्या माध्यमातून गेल्या वेळेस विद्यमान सरपंचांनी 4 वर्षानंतर राजीनामा दिला होता आणि 1 वर्षासाठी म्हणून त्यांनी दुसरा सरपंच करणार होते. तो बिनविरुद्ध होणार होता, परंतु आमच्या लिखाणामुळे आणि आमच्या जनजागृती केल्यामुळे लोकांनी आम्हाला एक पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांच्यातले सदस्य लिखाणाच्या माध्यमातून त्यांना आम्ही जे काय लोकशाही कशी असते ते समजावून सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला एक पाठिंबा दिला आणि आमचे 5 मेंबर झाले आणि 5-6चा असा सामना रंगला. अगदी ग्रामपंचायतमध्ये कुठलंही सत्तास्थान नसताना यांनी या सोशल मीडिया किंवा जनजागृती लोकशाहीच्या माध्यमातून कार्य केलं आहे. बरं, असं करत असताना एवढी मोठी पंचायत समिती 10 गावं असतात आणि ही पंचायत समिती निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा आपण निर्णय का घेतलेला आहे? कारण आम्ही निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला कायम डावललं गेलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही करू शकतात ते आणि त्यांच्या नावावर काही होऊ शकतं भाजपच्या. त्यासाठी आता आमची तर पैशाची ऐपत नाही इलेक्शनला उभारून प्रचार करण्याची, पण अकलूजमध्ये राम सातपुतेंना त्यांचं घर कसं दाखवलं, त्यांना कसं निवडून आणलं, ते त्यांचं काय सामाजिक कार्य नव्हतं तरी ते निवडून आले, म्हणून आम्ही अपक्ष भरणार. आम्ही निष्ठावंत आहोत भाजपचे. आम्ही आणि जी मालकशाही आहे त्या मालकशाहीच्या पाठबळावर जे हुकुमशाहीचं तांडव माजवलं जातं गावागावात, तर ते मोडीत काढण्यासाठी आम्ही आणि लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी, लोकशाही जागृत होण्यासाठी, लोकशाही लोकांना ती मिळण्यासाठी आम्ही त्यासाठी अपक्ष भरणार आहोत आणि त्यासाठी सत्यवादी मंडळ हे प्रचारासाठी तयार आहे होता. या ठिकाणी मालकशाही मोडून काढण्यासाठी आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून किंवा लोकांना जागं करण्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारी म्हणून उद्या दाखल करणार असं संभाजी माळीचं ठाम मत आहे. दुसरा एक प्रश्न आहे आपल्याला, जर उद्या भविष्यामध्ये एक जी मालकशाही आहे किंवा दोन्ही पार्ट्या आहेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर ज्यावेळेस प्रचार यंत्रणा प्रचार गावागावात सुरू होईल त्यावेळेस आपल्यावर फॉर्म मागं घ्या किंवा पाठिंबा द्या असं जर आपल्यावर दबाव आला तर आपला काय त्या टायमाला निर्णय असेल? अपक्ष हे
आम्ही आमचा निर्णय ठाम आहे. कुठल्याही पक्षाला, कुठल्याही दबावाला, कुठल्याही पक्षाच्या निर्णयाला आम्ही बळी पडणार नाही. आम्ही अपक्ष लढवणार आणि त्यासाठी सत्यवादी मंडळ त्या ठामपणे प्रचार करणार. अगदी सत्यवादी मंडळ ठामपणे प्रचार करणार आणि आम्ही थांबणार नाही. कोणाचाही दबाव आला तरी आम्ही बळी पडणार नाही, असंही संभाजी माळी आपल्याला सांगतायत. आपल्याला एक प्रश्न आहे शेवटचा, की या ठिकाणी या सावळेश्वर गणामध्ये आपण आपल्या आजपर्यंत ही सोशल मीडियाच्या जनजागृती व्यतिरिक्त आपण काय बाबा समाजातील तरुण किंवा कोणकोणत्या त्या तरुणांना काय काय म्हणजे समाजसेवेच्या माध्यमातून काय एखादं कार्य केलं आहे का? आता सध्या गावामध्ये आरोग्यसेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा, शुद्ध पाणीपुरवठा. अतिवृष्टीच्या टायमाला आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन जे बॅकवॉटरचं पाणी आलं होतं त्या ठिकाणी जाऊन त्यांना फळं वाटप केलेत, त्यांना ते किट वाटप केले, शासनाने दिलेले असू द्या, त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केले. परत पक्षामार्फत काय दिलं गेलं होतं ते पण पोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं सामाजिक कार्य नेहमी चालू असते आणि गावातील जे काही अडचणी आहेत त्या उठवण्याचं आणि त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारण्याचं काम आमचं कायम करत असतो. स्वच्छता असू द्या, परत आरोग्याच्या असू द्या, शुद्ध पाणी पुरवठ्याचं असू द्या, परत हे लाईट बत्ती दिवाबत्तीचं काय कुठं गेलं असेल तर ते असू द्या. त्यासाठी आम्ही कायमच रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं असू द्या. अशा प्रकारचं आम्ही अनेक ज्या सुविधा आहेत त्या आणि ज्या समस्या झाल्या त्याबद्दल आम्ही कायमच आवाज उठवतो. बरं, तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदर कोणत्या एखाद्या राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती का? नाही, पक्षाकडे कुठल्याही मागणी केली नाही, कारण त्या ठिकाणी फक्त पैसे लागतात. पैसे 30 लाख आहेत का, 50 लाख आहेत का, 10 लाख आहेत का, 5 लाख आहेत का, अशा प्रकारचं एक निधी असेल तरच पुढे तिकीट मिळतं आहे. त्यामुळं आपण काय ठिकाणी कसं असतं आहे की जातीवर मतदान होतं आहे, काय ठिकाणी त्यांचं पैशावर मतदान होतं आहे, काय ठिकाणी पक्षाच्या पाठबळावर मतदान होतं आहे. पण आता ह्या ठिकाणी अपक्ष, कारण निष्ठावंताला किंमत मिळणारच नाही, कारण त्या ठिकाणी मालकशाही आणि हुकुमशाही मोठ्या प्रमाणात आहे, दडपशाही तर खूपच आहे. त्यामुळे अपक्ष लढणं जरुरीचंच आहे. अगदी त्यांचं मत आहे, मालकशाही, दडपशाही, गुंडगिरी या माध्यमामुळे आपल्या सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारे उमेदवारी मिळणं कठीण आहे आणि हाच विचार करून आपली अपक्ष उमेदवारी या सावळेश्वर गणातून कायम राहील, असं संभाजी माळी यांचं ठाम मत आहे. कॅमेरामन ईश्वर आंबटसह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, सोलापूर.